राम मंदिराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशव्यापी आंदोलन उभारणारी विश्व हिंदू परिषद राम मंदिरानंतर आता कोणतं नवं आंदोलन उभारणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दरम्यान या संदर्भात विहिपचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठनी। विश्व हिंदू परिषद पुढे कोणते आंदोलन उभे करणार आहेत किंवा पुढे त्यांच्या कामाची दिशा कशी असणार आहे या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय प्रांतमंत्री मिलिंद परांडे सर आहेत। सर, श्रीरामाचं मंदिर स्थापन झालेलं आहे, उद्घाटन झालेलं आहे, कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। विश्व हिंदू परिषदेने आंदोलन केलं होतं, तो पूर्णत्वास गेला आहे, आता पुढे काय? गौवंशाला वाचवणं, कसायांपासून योग्य कायदे आणून त्यांचं पालन करून आणि समाजाचं प्रबोधन करून असे दोन्ही विषय चालतील। तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिश्चन मिशनरी हे भय, प्रलोभन आणि खोटं बोलून, फ्रॉड करून समाजाला मतांतरित करत आहेत आणि अशा हजारो संघटना विदेशी धनाच्या बळावर हे काम करत आहेत। आणि मुसलमान समाजाचा एक वर्ग हा लवजेहादच्या माध्यमातून सुद्धा आज ह्याच प्रकारचं काम करत आहे। आणि म्हणून हिंदू समाजाच्या म्हणजे हिंदू धर्माच्या अनुयायांचं रक्षण, त्यांचं मतांतरण होऊ नये, हे खूप मोठं काम आहे की ज्याच्यावर आम्ही आता लक्ष केंद्रित करणार आहोत। दोन ठिकाणच्या मंदिरांसंदर्भात मग काशी विश्वनाथचं मंदिर असो किंवा मथुरामध्ये श्रीकृष्ण जन्मभूमीचा विषय असो, या संदर्भात विश्व हिंदू परिषदेकडून काही पुढचं पाऊल टाकण्यात येणार आहे का? आंदोलनात्मक भूमिका घेतली जाणार आहे? रामजन्मभूमी, कृष्ण जन्मभूमी आणि काशी विश्वनाथ हिंदू समाजाच्या अत्यंत हृदयाच्या निकटचे विषय आहेत आणि म्हणून हिंदू समाजाने संकल्प केलेला आहे। मला असं वाटतं आहे की आंदोलनाची आवश्यकता पडणार नाही। आणि खरं म्हणजे मुसलमान समाजाने या सगळ्या जागा म्हणजे कृष्ण जन्मस्थान आणि काशी विश्वनाथाचं हिंदू समाजाला देऊन देण्याची आवश्यकता आहे। एक खूप मोठं काम त्याच्यातून उभं राहील, कटुता नष्ट होईल। काही कट्टरवादी नेतृत्व जे मुसलमानांचं आहे ते मुसलमान समाजाला मिसगाईड करतं आहे, आत्मघाती रस्त्यावर घेऊन जातं आहे। आणि म्हणून मला वाटतं मुसलमान समाजाने आपल्या अशा चुकीच्या नेतृत्वाला बाजूला करून योग्य नेतृत्व आणलं पाहिजे जे त्यांच्या समाजाचं कल्याण करेल। देश पातळीवर केंद्राने कॉमन सिव्हिल कोड करावा अशी मागणी अनेक वर्षांपासूनची आहे। भाजपच्या घोषणापत्रामध्येही तो मुद्दा राहिलेला आहे, मात्र तो होताना दिसत नाही। मात्र राज्य पातळीवर अनेक राज्य त्याच्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहे। आपली अपेक्षा काय आहे विविध राज्य सरकारांशी आणि केंद्र सरकारशी? मला वाटतं उत्तराखंड सरकारचं तर पहिल्यांदा अभिनंदन करण्याची गरज आहे की 75 वर्षामध्ये जी राजकीय इच्छाशक्ती कुठल्याही राज्याने दाखवली नाही, ती इच्छाशक्ती उत्तराखंडाने दाखवलेली आहे आणि हे की चांगल्या दिशेला गेलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे। सगळ्या राज्यांमध्ये हे करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, लोकांचं मन बनवलं पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे आणि केंद्रात झालं तर उत्तम, पूर्ण देशाकरता ते लागू होईल। दोन्ही दृष्टीने ते व्हावं ही आपली अपेक्षा आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।